नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कलाला आता वाईट वाटू लागलेलं आहे की आपण घरातल्यांशी खोटं बोलतोय. त्यामुळं कलाने घरातल्यांशी खरं बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर आबा जो निर्णय घेतात त्यामुळं इकडे राहुल आणि रोहिणी यांची कशी वाट लागते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की आबा कोणता निर्णय घेतात आणि कला जेव्हा आबांना आणि अद्वैतला हे सत्य सांगते तेव्हा आबांनी कलाला कसं समजून घेतलेलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राहुल आणि नैना आलेले असतात. राहुल म्हणत असतो की हिचं पूर्णपणे चुकत आहे, हिनं असं त्या मुलाला भेटायला जायची काहीही गरज नव्हती. तो जर तिचा डॉक्टर आहे तर डॉक्टरला कोण कॅफेमध्ये भेटायला जातं का, असं राहुल म्हणत असतो. त्याचबरोबर डॉक्टरला कोण मिठी मारतं का, असंही राहुलचं म्हणणं असतं. पण नैना म्हणते की तो फ्रेंड आहे माझा आणि मी त्याला कोणतं दुसरं नाव देण्याचा विचारही केला नाही. मला वाटलं तो माझा फ्रेंड आहे आणि तेवढं चालतं. आणि त्याचबरोबर ती सांगू लागते की घरातल्या सगळ्यांबरोबरच तो ओळखतो, सगळ्यांनाच ओळखतो, कलालाही तो ओळखतो. त्यावेळेस कलाला विचारलं जातं तेव्हा कला म्हणते हो. आता कलाने होकार दिला तेव्हा आबा म्हणतात की शांत व्हा आता सगळेजण, आता पुन्हा हा विषय उकरून काढायची काहीही गरज नाही. बंद करा तुमचं हे जे काही चाललेलं बोलणं आहे ते आता. आणि राहुल तू नैनाला घेऊन वरती जा. इकडे आता नैनाच्या बाबतीत राहुल आणि रोहिणीने ठरवलेलं असतं की आपण नैनाला तिच्याच जाळ्यात अडकवायचं, ती मूर्ख आहे. इकडे कलाला वाईट वाटू लागतं कारण अद्वैतच्या बाबतीत तिनं सांगितलेलं असतं की अद्वैत घोरतो म्हणून माझी झोप होत नाही. तर अद्वैतने डॉक्टरांना बोलवलेलं असतं, डॉक्टरांना बोलवून अद्वैतने सांगितलेलं असतं, ट्रीटमेंट करून घ्यायचं ठरवलेलं असतं. आणि मग अचानक अद्वैत आपल्याशी एवढं चांगलं वाटतोय, आपली एवढी काळजी घेतोय, मग आपण अद्वैतशी चुकीचं का वागतोय, अद्वैतला आपलं खरं का सांगत नाही, हा प्रश्न इकडे नैनाला पडलेला असतो. आपण आपले डिझाईन अद्वैतने पाहिलेले आहेत, त्याचबरोबर आबा माझ्याशी किती चांगले वागतात तरी मी त्यांच्याशी खोटं वागते, ही गोष्ट कलाला सहनच होत नाही. कला म्हणते मला काहीतरी विचार केला पाहिजे, मी असं खोटं नाही वागलं पाहिजे यांच्या कोणाशी, असं कलाला वाटत असतं. आणि कला त्याच गोष्टीचा विचार करू लागते. कला म्हणते मी डिझाईन काढून देते, मला पैशांची गरज आहे, पण मी जर हे घरात सांगितलं तर त्या गोष्टीचा मला फायदा होईल, त्यामुळं काहीही झालं तरी मला घरात सगळ्यांना सांगावं लागेल. पण त्याही आधी आबा माझ्यावर किती विश्वास ठेवतात. आज नैनाताईच्या बाबतीत जे झालं तेव्हा आबांना मी सांगितलं की मी सौरभला ओळखते, तर आबांनी लगेच तो विषय तिथे थांबवला आणि नैनाताईची साथ दिली. फक्त माझ्या शब्दांखातर आबांनी एवढं सगळं केलेलं आहे. आणि मग तरीही मी आबांशी चुकीचं का वागते, त्यांच्याशी खोटं का वागते, असं आबांच्या बाबतीत कलाला वाटू लागलेलं असतं. कला म्हणते की काहीही झालं तरी मला आता आबांशी खरं बोललं पाहिजे आणि त्याचबरोबर अद्वैतशी पण खरं बोललं पाहिजे, कारण तो माझ्यासाठी एवढी काळजी घेतोय, तो घोरतोय, मला झोप होत नाही म्हणून मी सांगितलं तर त्याने डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घ्यायचं ठरवलेलं आहे आणि मग मी हे काय करते. मग कला आबांच्या रूममध्ये जाते, आबांकडे जाते आणि आबांना म्हणू लागते की आबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. आबा म्हणतात बोल सुनबाई. तेव्हा कला म्हणते की आबा मी पहिलं तुमची माफी मागते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते. तेव्हा आबा म्हणतात माफी का मागतेस. तेव्हा कला सांगू लागते की आबा मी तुमच्याशी खोटं बोलली आहे, मी तुम्हाला फसवलं आहे. तेव्हा आबा म्हणतात कसं शक्य आहे सुनबाई, तू माझ्याशी खोटं बोलणं आणि मला फसवणं शक्यच नाही. तेव्हा कला म्हणते की आबा मी खरंच सांगते. आबा म्हणतात काय झालं सुनबाई सांग बरं. तेव्हा कला सांगू लागते की आबा तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला अद्वैतने सांगितलेलं बघा, ते सानिकाची मैत्रीण आहे आणि ती स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन हव्या होत्या त्या तिने बनवून दिलेल्या आहेत. आबा म्हणतात हो अद्वैत मला बोलला होता. तेव्हा कला म्हणते की ती सानिकाची मैत्रीण ही दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे, मीच त्या डिझाईन अद्वैतला देत आहे, सानिकाच्या मार्फत त्या देत आहे. आबा म्हणतात काय सांगते सुनबाई. तेव्हा कला सांगते हो हीच गोष्ट मी तुम्हा सर्वांपासून लपवून ठेवलेली आहे. तेव्हा आबा म्हणतात पण का असं केलं सुनबाई. तेव्हा कला म्हणते की मी ऑफिसमध्ये गेले होते, स्वामीनाथन यांना डिझाईन हव्या होत्या आणि सानिका पण देऊ शकत नव्हती, तिच्या डिझाईन ॲक्सेप्ट होत नव्हत्या. तेव्हा मी विचार केला, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या लग्नाच्या आधी मी माझं शॉप जे आहे जगदंबा भांडार ते चालवत होते आणि त्याचबरोबर जगदंबा भांडारमध्ये पण मी अशी कामं केलेली आहेत. त्यावेळेसही मी एका ज्वेलरसाठी डिझाईन द्यायचे. मग मी विचार केला जर मला येत असेल आणि मी दिल्या तर काय प्रॉब्लेम आहे, म्हणून मी अद्वैतला मदत म्हणून, कारण आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं खूप मोठं नुकसान होणार होतं, म्हणून मी त्यावेळेस विचार केला आणि त्या डिझाईन दिल्या.
पण मी तेव्हा सांगितलं नाही, कारण मी जर त्या डिझाईन देते हे जर सांगितलं असतं तर अद्वैतने त्या डिझाईन ॲक्सेप्ट केल्या नसत्या, म्हणून मी त्याला काहीच बोलले नाही. आबा मग अद्वैतला बोलून घेतात. आबा अद्वैतला म्हणतात, सुनबाई काय सांगते? अद्वैत म्हणतो की हो, मला कळलेलं आहे. तर आबा म्हणतात, तुला कसं कळलं? तेव्हा अद्वैत सांगतो की मी तिच्या बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवत होतो. मला जाणवत होतं ती माझ्यापासून लपून काहीतरी करते आणि मला कपाटामध्ये त्या डिझाईनही मिळाल्या होत्या, ज्या डिझाईन मला सानिकाने पाठवल्या होत्या. मला एवढं माहिती आहे की जो कोण स्वतः डिझायनर असतो त्याच्याकडेच त्याच्या ओरिजिनल कॉपी असतात आणि त्या ओरिजिनल कॉपी मला कलाकडे दिसल्या होत्या. त्यावेळेस आबा म्हणतात, हो का? मग कलाला आबा म्हणतात की तू आधीच सांगायला हवं होतं, तू असं का केलंस? तेव्हा कला म्हणते की हो आबा. तेव्हा आबा म्हणतात की आता मी एक निर्णय घेतलेला आहे. आणि हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा तिथे श्रीकांत आलेले असतात, त्याचबरोबर राहुल, रोहिणी सर्वजण आलेले असतात. मग आबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्रीकांत म्हणतो, काय सांगताय आबा, हिने डिझाईन केलेलं आहे? तेव्हा आबा म्हणते हो. मग रजनी म्हणते, अगं कला, एवढं छान तुझ्या अंगात कला आहे, तू सांगितली का नाही? सगळेजण कलाला बोलू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाला हे डिझाईन येत आहेत हे पाहिल्यानंतर सगळ्यांना छान वाटत आहे, सगळेजण बोलत आहेत. मग सगळेजण कलाचं कौतुक करत आहेत. त्यावेळेस आबा म्हणतात की आता आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचं आहे. मग विचारू लागतात की कुठे जायचं आहे? आबा म्हणतात की आता आपल्या पेढीवर जायचं आहे सगळ्यांनी, चला बरं. आणि आबा सगळ्यांना म्हणतात की चला पेढीवरती. आबा सगळ्यांना घेऊन पेढीवरती जात आहेत आणि तिथे गेल्यानंतर आबा एक निर्णय जाहीर करणार असतात. इकडे नैना म्हणते, पण आबा एक विचारू का? तर आबा म्हणतात, काय? नाही, स्वामीनाथन यांनी तुम्हाला कलाचं नाव सांगितलं आहे का, तिने दिलेत वगैरे डिझाईन? तेव्हा आबा म्हणतात, अद्वैत म्हणतो की नाही, ते आम्हीच शोधलेलं आहे. नाही, नैना म्हणते, कदाचित माझं सांगितलं असेल, मी स्वामीनाथन यांना माझे फोटोज वगैरे पाठवलेत मॉडेलिंगसाठी. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि मग सगळेजण म्हणतात की ही काय बोलते नक्की, काय संबंध आहे? तेव्हा आबा म्हणतात की काय चाललं आहे तुझं? आत्ता तुला मॉडेलिंग करायचं आहे? एकतर तू प्रेग्नंट आहे आणि त्याचबरोबर आत्ता या परिस्थितीमध्ये तू स्वतः काय चांदेकरांची आबरू वेशीवर टांगायचं ठरवलं आहे का? आणि आबा तिथंच नैनाची कानोकाठी करतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा आता सगळ्यांना घेऊन इकडे पेढीवर येत आहेत आणि पेढीवरती सगळ्यांच्या समोर तिथे जाहीर करतात की सानिकाला बोलवतात आणि म्हणतात, तुझी मैत्रीण कोण आहे? तेव्हा कला म्हणते की नको घाबरू, मी सांगितलेलं आहे सगळ्यांना, त्यामुळं नको काळजी करूस. आणि मग सानिकाला अद्वैत म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सानिका म्हणते, काय झालं अद्वैत साहेब? तेव्हा अद्वैत सांगतो की सानिका, तुझी नोकरी आता गेली तर चालेल ना, कारण कला मॅडम जॉबवर येणार आहेत. तेव्हा सानिका म्हणते, काय सर? आबा म्हणतात की काही गरज नाही आहे, तिची नोकरी वगैरे काही जाणार नाही आहे, कारण आपल्याकडे भरपूर डिझायनर आहेत आणि त्या सगळ्यांची हेड म्हणून कला काम करेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या डिझाईन फायनलाईज करायचं, कोणाला काय काम द्यायचं हे सगळं कला करेल, असं आबा सांगतात. तेव्हा सगळ्यांनाच खूप भारी वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर तिथे सानिका, कला असतात आणि आबांनी आता कलाला हेड बनवलेलं आहे. यामुळं रोहिणी आणि राहुल यांच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण एकतर अद्वैत ऑफिसमध्ये हेड आहे, त्यामुळं राहुलची खूप वाट लागत आहे आणि आता कलाही तिथे हेड झालेली आहे. त्यामुळं राहुलला आता त्याला खूपच वैताग आलेला आहे की ही मागून आलेली मुलगी ऑफिसमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवत आहे आणि मला ते मिळत नाही. या गोष्टीचा त्रास राहुलला होत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.